आजवर किंचाळे बाबांचा आई अगं बाई आई कशी आहेस? साहेब तुम्ही अहो नमस्कार नका हो करू. बसा बसा. हा हा मिस मानसी तुम्ही एक काम करा, तुम्ही फ्रेश होऊन घ्या तर मी एक 2-4 जणांशी बोलून बघतो काही होतंय का. मी चहा ठेवते. हा नाही नाही आई आता चहा वगैरे काही नको, तुला आणखीन त्रास नको आता. अनिकेतमुळे तुला ऑलरेडी टेन्शन आलं असेल. सासूबाई जा चहा ठेव जा. मी फ्रेश होऊन येते. काय टेन्शन आहे? नाही काही टेन्शन काहीच नाहीये. मिस मानसी जा ना तुम्ही फ्रेश व्हा. आपण एक काम करू, इथल्या कॉर्पोरेटरला जाऊन भेटूया. ते जर पोलिसांशी बोलले ना तर मग अनिकेत सुटेल बहुतेक. काय पोलीस? काय 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 झाला? काय टूरवर गेला होता ना तो? हा मग काय बोलताय तुम्ही? नाही काही काही झालं काही नाहीये. अनिकेतनं एका बाईकवाल्याला ठोकलंय. काय? हो सॉरी आई, तुला माहित नव्हतं का? मला वाटलं हे ना. सासूबाई घाबरू नको. अनिला काहीही झालेलं नाहीये. तो अगदी व्यवस्थित आहे आणि तो बाईकवालाही सेफ आहे. तू टेन्शन घेशील म्हणून. आणि मी सांगणारच होते ग तुला. फक्त कुठे आहे तो? मला घेऊन चल, मला भेटायचंय त्याला. कुठे आहे तो? पोलीस स्टेशनला आहे. जनरल चौकशीसाठी. हा आई तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. अगं मी आत्ताही त्याला सोडून आणलं असतं, पण हे दारू प्रकरण काय नवीन सुरू झालंय देव जाणे. म्हणजे दारू पिऊन गाडी चालवत होता अनिकेत, काय? असं पोलिसांचं म्हणणं आहे. बरं आणि गाडीत दारूच्या बाटल्या सापडल्यात. हो पण त्या बाटल्या भोपे सरांनी. मूर्ख आहे भोपे. भोपे मूर्ख माणूस आहे आमचा. पण आता मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्स माझी कंपनी, आपली कंपनी म्हटल्यावर मला लक्ष घालायला हवं ना आता. मी करतो काहीतरी. हा तुम्ही नका टेन्शन घेऊ, आय विल मॅनेज. पण अनिकेतचं काय चाललंय मला कळत नाही. बिझनेसच्या पहिल्या दिवशी हा प्रकार. बघूया. बस मानसी जा जा फ्रेश व्हा तुम्ही. आपल्याला कॉर्पोरेटरला जाऊन भेटायचं आहे. काय नशिबात वाढून ठेवलंय माझ्या लेकाच्या. कसली 7.5 मागे लागली आहे मला कळत नाही. साहेब साहेब मी येते तुमच्यासोबत. मी त्या पोलिसाच्या हातापाय पडेन, मला घेऊन चला. नाही आई तू कोणासमोर हात जोडायचा नाही सर, अजिबात नाही. मी आहे ना, मी आहे. नका टेन्शन घेऊ तुम्ही. मी अनिकेतला सोडवून आणेन. माझ्यावर नाहीये का विश्वास? जा जा. नमस्कार नमस्कार. नमस्कार साहेब नमस्कार. बोला काय काम काढलं? ह्या मानसी मानसी माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालाय एका बाईकवाल्या बरोबर. हो हो. नाही म्हणजे लागलं नाहीये कुणाला काही, फक्त तिथे थोडी भांडणं झाली आहेत. तर ते साहेब आता काय झालंय ना, ते भांडण जरा वाढलंय. म्हणजे प्रकरण जरा अवघड झालंय. तर तुम्ही जरा हस्तक्षेप केलात, थोडी मदत केली तर बरं होईल. त्यांना पोलिसांनी पकडलंय त्यामुळे. राहता कुठे तुम्ही? या कोपऱ्यावरचा मॉल आहे ना, त्याच्या पुढच्या 2 गल्ल्या सोडून यशराज पार्क.
यशराज पार्क. सॉरी मॅडम, मी तुम्हाला काही मदत नाही करू शकत. साहेब असं नका हो करू. त्यांना गरज आहे तुमच्या मदतीची. प्लीज मदत करा ना. अहो गरज आम्हाला पण होती. आम्ही घरोघरी जाऊन मदत मागितली, पण सगळ्यात कमी मतं तुमच्या एरियात मिळाली. त्याचा इथे काय संबंध? अरे वा, इलेक्शन मध्ये निवडून देणार दुसऱ्याला आणि मदत मागायला माझ्याकडे. का तुम्ही नाही येत इलेक्शनच्या वेळेला मत मागायला? बाकी काही प्रॉब्लेम झाला का येतं का विचारायला? हं? मतदान हा आमचा अधिकार आहे आणि एक उत्तम उमेदवार निवडून देणं आमचं कर्तव्य. आता जर तुम्हीच तुमचं कर्तव्य पार पाडत नसाल तर का मत देऊ आम्ही तुम्हाला? मिस मानसी, काम डाऊन. काम डाऊन. त्याला बोलू द्या, बोलू द्या, बोलू द्या. त्रास झालाय ना? हो ना साहेब, पुढच्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही नक्की निवडून देऊ, गॅरंटी. तुम्ही कोण निवडून देणार आहे? अहो आम्ही आमच्या जीवावरती निवडून येत असतो. हो का? हो. मग जर तुमच्याच एरियातले लोक तुमच्याकडे मदत मागतायत तर त्यांना मदत करणं तुमचं कर्तव्य नाहीये का? मिस मानसी, काम डाऊन. नाही, आमच्या एकट्याच्या मताने तुम्ही निवडून येणार आहात का? मिस मानसी, काम डाऊन. मी आहे ना, मी बोलतो. हा, मी बोलतो. साहेब हात जोडतो तुमच्या पुढे, पण खरंच तुमच्या मदतीची गरज आहे हो. सर नका तुम्ही हातापाया पडू त्यांच्या. त्यांना ना त्यांचा स्वार्थ महत्वाचा वाटतो. लोकांची काही देणं घेणं नाहीये यांना. बाई एवढंच असेल तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला सोडवा ना, माझ्याकडे कशाला आलात? हो साहेब ऐका ना, आम्ही मदत मागायला आलोय. जरा रिस्पेक्टनी बोला. हा, बाई माणसाशी बोलता तुम्ही. तुम्ही मला लेक्चर देऊ नका हो. जा दुसऱ्या कोणाच्या तरी हातापाया पडा आणि काम होतंय का बघा. साहेब शांतपणे बोलतोय ना तुमच्याशी. तुम्ही शांतपणे बोला. आधी सांगितलं ना, बाई माणसाशी बोलताय, जरा रिस्पेक्टनं. नाही ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला काही मदत करायची नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, आभारी आहे तुमचा. मिस मानसी, डोंट वरी. तुम्हाला इथून घरी सोडतो आणि मग आणखीन 2-4 जणांना भेटतो. अनिकेतला सोडवायला मी मदत करणार. डोंट वरी. खरंच समर सर किती करतायत अनिकेतसाठी. हॅलो. हा, मी उषा बोलतेय. कुलकर्णी साहेब आहेत का वहिनी? नाही, काम होतं. माझा अनिकेत आहे ना, त्याला पोलिसांनी पकडलो. नाही, काय नाही, त्याने काय नाही केलं, काय चूक नाही झाली त्याच्याकडून. म्हणून म्हणलं कुलकर्णी साहेबांची ओळख असते ना, तर ते सांगतील ना पोलिसांना. तर आले तर सांगाल. मी करू फोन? तुम्ही करा. नक्की करा वहिनी. हा. काय रे देवा, काय वाढून ठेवलंय माझ्या पोराच्या नशिबात. आज त्याच्या कामाचा पहिला दिवस आहे आणि असं घडलं. काय वाटत असेल त्याच्या जीवाला. देवा सोडव त्याला याच्यातून. सोडव याच्यातून देवा. सासूबाई, आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही ना. बाप्पाही आपलं कधी वाईट करणार नाही बघ. म्हणजे त्या नगरसेवकानं सोडवलं अनिकेतला? हा, नाही सासूबाई, त्या नगरसेवकाने नकार दिलाय. तू काळजी करू नको.
होईल सगळं चांगलं. तो आहे ना बसलेला तिथं, तो करेल चांगलं. आले मी. कुठे चाललीस? आता हातपाय गाळून चालणार नाही ना, काहीतरी केलंच पाहिजे. आले. हा बोला बोला भोप्या बोला. अरे सर, काय तुम्ही, क्या बात आहे. म्हणजे यू आर इन कोर्ट, आय एम आउट, यू सी मी. पगाराची चिंता नाहीये का? हा आहे ना, बोलतो मराठीत बोलतो. किती निर्दयी आणि निष्ठुर आहात हो तुम्ही. आज कळलं तुला हे? म्हणजे कसं आहे, खरं तर आपली मानसी तुमच्या मानसी मॅडम दारोदारी भटकत असतील ना. हा बिचारी मानसी भटकू दे. या समर प्रताप जागीरदारचा इगो दुखावण्याआधी हा सगळा विचार करायला हवा होता त्यानं. मी कोण आहे, मी काय करतो, काय करू शकतो, हे सगळं आधी समजून घ्यायला हवं होतं. आता माझा इगो दुखवण्याची चूक केली आहे तर मग भोग. आता चूक केली आहे ना, मग आता त्याची शिक्षा मिळायलाच हवी. बघतोय तिचा नवरा अनिकेत. पण हे काय कधी संपणार, कधी आणि कसं? तुला जाम घाई आहे रे. खूप घाई आहे तुला. काढू दे त्याला एक रात्र पोलीस चौकीत, त्यालाही घेऊ देत ना एक्सपिरियन्स. मला मिस मानसींना मिळवायचं असेल आणि त्या अनिकेतला जर असंच पायाशी ठेवायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल. अहो पण त्या मानसी मॅडम बिचारा कोणाकोणाला भेटत असतील, जीवाचा आटापिटा करत असतील. करू दे भोपे. शिकारीचा पाठलाग करण्यात जी मज्जा आहे ती शिकार करण्यात नाहीये. पण पोलिसांनी अनिकेतला सोडलं तर? म्हणून तू भोप्यास. भोप्या भोप्या हे समर प्रताप जागीरदारनं स्पेशली मिस मानसींसाठी आखलेलं चक्रव्यूह आहे. याच्यात शिरणं सोपं आहे आणि यातनं बाहेर पडणं या जन्मात तरी शक्य नाही. कारण इकडे कायदा सुद्धा आपलाच आहे आणि पोलीस सुद्धा आपलेच. धन्य आहे प्रभू, धन्य आहे. अगाध आहे तुमची लीला. अरे वा, इंग्लिश संपलं वाटतं. संपूर्ण मराठी. हा पगाराची वरी, हा सॉरी पगाराची चिंता. चला सर्वांनी आपापले मोबाईल इथे काढून ठेवा. चला चला. मानसीला कोणीही मदत करणार नाही आणि कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही. हा आणि जर तुम्हाला तिच्याशी संवाद साधायचा असेल, काय असेल तर तुम्ही टेलिपॅथीने तिच्याशी बोलू शकता. माझी काही हरकत नाही. दार उघडू का? उषा ये. राजन भाऊ, माझं एक काम होतं. काय? माझा आणि आहे ना,
नियमावली. मानसीचं नावही या घरात काढायचं नाही. मानसीचे आवडते पदार्थ या घरात बनवलेच काय खाल्लेही जाणार नाहीत. मानसीशी बोलण्यास अथवा संपर्क करण्यास सक्त मनाई आहे. तसेच तिच्या संबंधी कुठल्याही व्यक्तीस संपर्क साधता कामा नये. या घरात मानसीच्या आठवणी काढण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्या विषयावर बोलण्याचाही प्रयत्न करू नये. तसे आढळल्यास दोषींवर सक्त कारवाई करण्यात येईल. या घरात मानसी आणि तिच्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींना शिरकाव करण्यास सक्त मनाई आहे. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. आदेशावरून राजन देसाई. जे जे स्वतःला या घराचा एक सदस्य समजतात, भाग समजतात, त्यांच्यासाठी हे नियम आहेत. आणि जर नियम मान्य नसतील तर त्या व्यक्तीचा या घराशी काहीही संबंध नाही. अहो, काय बोलताय तुम्ही? माणुसकी म्हणून तरी जरा. माणुसकी म्हणूनच हे बोलतोय. उषाताईंचे आपल्यावरती एवढे उपकार आहे की त्या उपकाराची जाणीव ठेवूनच मी बोलतोय. नाहीतर उषा, तू वाईट नको वाटून घेऊस. आम्ही काहीतरी काही राहू दे. नशीब रुसलंय माझ्यावर. आता इतर कोणी रुसलं तर त्याचं काय वाईट नाही वाटणार मला. निर्मला, देसाई घराण्यात आजवर कोणीही पोलीस स्टेशन किंवा जेल असं काही पाहिलेलं नाहीये. एका अर्थी हे बरंच झालं की त्या मुलीशी आपला कुठलाही संबंध नाही. हा मनू, बोल ना. काही झालं का पुढे? म्हणजे कोणाला भेटून काही? ऍक्च्युली नाही, मी ट्राय करतोय. तू टेन्शन नको घेऊ, मी बघतो काय करायचं ते. अरे सगळे मित्र पण अशाच वेळेला टांग देतात ना. असू दे अरे, होतं असं कधी कधी. सगळंच आपल्याला हवं तसं झालं तर मग देवाला काय किंमत उरणार. मनू, तू दिसायला एवढीशी आहेस पण एवढी स्ट्रॉंग असशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. अगं, पोलीस स्टेशनचं नाव काढलं ना तर आमच्यासारख्यांचे हातपाय गळतात. तू केवढी सॉलिड आहेस माहितीये का. मनू, तू आणि समर सर ते नगरसेवकाकडे गेला होता, त्याचं काय झालं? काही नाही झालं. काहीच नाही. त्याला सांग आता ये मतं मागायला. दोन्ही पक्ष सुचवतो तुझे. अशा वेळी पण राजकारण सुचतं यार त्यांना. चैत्या, जाऊ दे अरे, बघू आपण काहीतरी. मनू, पोलीस स्टेशनला जायचंय ना? हो हो, आपण ठरलेल्या ठिकाणी भेटू आपल्या रोजच्या. म्हणजे एकत्र जाऊ. तोपर्यंत काही सोल्युशन मिळतंय का बघू. ठीक आहे, चालेल. हो.